प्रवीणजी कनकुटे साहेबांना मी विनंती करतो, कनकुटे साहेब मी पूर्ण वाचतो, जालना समाजकार्य महाविद्यालय जालना यांना विनंती करतो की या प्रसंगी संविधान मंदिरचे उद्घाटन प्रसंगी आपण आपले मार्गदर्शन करा. भारतीय संविधानाचे निर्माते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशामध्ये परिवर्तनाची चळवळ राबवणाऱ्या सर्व क्रांतिकारी महापुरुषांच्या विचारांना क्रांतिकारी अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विचारमंचावरील सर्व सन्माननीय व्यक्ती आणि उपस्थित असलेले माझे सर्व मित्र आणि विद्यार्थी मित्र, आज भारत सरकारच्या वतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 650 ITI आणि GTI मध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं औपचारिकरित्या ऑनलाईन असं उद्घाटन मुंबई या ठिकाणी झालेलं असल्यामुळे या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. अनेक लोकांना प्रश्न असा पडतो की संविधान मंदिर म्हणजे काय? शासनाची नवीन योजना आहे, परंतु मंदिर आपण कशाला म्हणतो? ज्या ठिकाणी आपण जाऊन आपल्या भक्तिभावाने ज्या ठिकाणी त्यांना आपण आदर्श मानतो, आपण पूजा करतो आणि तिथं आपल्याला कुठेतरी समाधान मिळतं की ज्या ठिकाणी गेल्यानंतर एक शांततेचं वातावरण भेटतं. परंतु असं असताना देखील एक थोडक्यात एक छोटीशी खंत अशी आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संविधानाची निर्मिती केली त्या महापुरुषाचं या ठिकाणी कुठेही आपण फोटो किंवा लावलेला नाही. कदाचित तो अपेक्षित होता. आपण संविधान मंदिर म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना कमीत कमी खालच्या उद्घाटनाच्या ठिकाणी असेल किंवा या कार्यक्रमाच्या ठिकाणी असेल, ज्यांनी संविधान निर्माण केलं, जसं मंदिरात देव असतो तशा पद्धतीनं ज्यांनी संविधान निर्माण केलं त्या संविधान निर्मात्याचा या ठिकाणी गौरव होणं हे देखील तेवढंच आवश्यक असतं. कारण हे जे वर्ष आहे 2025 वर्ष हे भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये संविधान लागू झाले. या घटनेला पुढच्या 26 जानेवारीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. जसं मागच्या वर्षी किंवा त्याच्या 2 वर्ष अगोदर भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आणि आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घराघरामध्ये साजरा केला, घराघरामध्ये झेंडे लावले. तशा पद्धतीनं आपण ज्याच्यावर आपलं स्वातंत्र्य अवलंबून आहे, हा देश ज्याच्यामुळे चालतो, या संविधानाचा आपण कुठंतरी 75व्या वर्षात का होईना गौरव करणार आहे का नाही? का फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या ठिकाणी लावणार नाही? प्रोटोकॉल वगैरे असं काही नसतं, परंतु लावायला पाहिजे होता असं या ठिकाणी मला स्पष्टपणे म्हणायचं. विद्यार्थी मित्र हो, संविधान हे मुलं लहान आहेत, त्यांना आणखी बऱ्याच गोष्टी माहीत नाही. ज्याला आपण मराठीमध्ये घटना म्हणतो या देशाची, इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. या देशाची राज्यघटना म्हणजे काय? तर या देशाचा राज्यकारभार, प्रशासकीय राज्यकारभार आणि राजकीय राज्यकारभार, शासकीय आणि प्रशासकीय दोन्ही राज्यकारभार कशा प्रकारे चालविले जाऊ शकतात त्याच्या कायद्याचं हे सगळं पुस्तक म्हणजे संविधान आहे. 1950ला या देशामध्ये संविधान लागू झालं, परंतु त्याच्यापूर्वी काय परिस्थिती होती? आपल्या देशामध्ये कुठलं संविधान होतं? तुम्हाला माहिती आहे, आपल्याला 200 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्यावेळेस आपल्याकडे कुठलंही संविधान नव्हतं. इंग्रजांचे कायदे ज्या पद्धतीने होते ते चालत होते. बरं, इंग्रजांचे कायदे म्हणजे काय? देश पातळीवरचे कायदे नव्हते. इंग्रजांच्या अगोदर आपल्या देशामध्ये मोगलांचं राज्य होतं 200-300 वर्ष. त्याच्या अगोदर अनेक वेगवेगळ्या राजांचं राज्य भारतामध्ये होतं. त्यांचं राज्य होतं म्हणजे काय होतं? तर त्यांची देखील वेगळी कायदे पद्धती होती. का देश पातळीवर कुठलीही अशी एक कायद्याची सिस्टीम, देश चालवण्याची सिस्टीम या देशामध्ये अस्तित्वात नव्हती. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारतामध्ये जवळपास 550 संस्थानं अस्तित्वात होती.
550 संस्थान म्हणजे काय? त्या प्रत्येक संस्थानाचा एक राजा होता आणि त्या राजाला जशा प्रकारे कारभार करायचा होता तशा प्रकारची कायदे पद्धती तिथे अस्तित्वात होती. आपण सगळ्यांनी शाहू महाराजांचं नाव ऐकलं. शाहू महाराज देखील एका संस्थानाचे राजे होते, कोल्हापूर संस्थानाचे, आणि त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये ज्या पद्धतीने सुधारणा केल्या म्हणून आपण शाहू महाराजांना आपणाच महापुरुष म्हणून या ठिकाणी गणले जातो. तशा पद्धतीचे या भारतामध्ये 550 संस्थानं आणि त्यांचे राजे होते. प्रत्येकाचा राज्यकारभार करण्याची पद्धत वेगळी होती. आणि त्याच्याही पेक्षा पुढची गोष्ट, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ह्याच्यापैकी 3 ते 4 संस्थानांनी या भारतामध्ये समाविष्ट व्हायचं नाही असा निर्णय घेतला. आणि म्हणून मग आपल्याला उद्याचं 17 सप्टेंबर जे आहे, येणारा उद्या परवा दिवसचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, मराठवाड्याला जे आपण निजामाच्या मधून मुक्त केलं, हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन वल्लभभाई पटेल यांच्या सहकार्यामुळे, यांच्या पुढाकारामुळं हा हैदराबाद संस्थान या देशामध्ये समाविष्ट झालेला आहे. मित्रांनो, भारतीय संविधान या देशामध्ये जेव्हा लागू झालं, बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण असं होतं. त्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे जे संविधान आहे मी लिहिलेलं आहे, या संविधानाचा वापर पुढच्या काळामध्ये जो व्यक्ती जशा पद्धतीनं करेल, म्हणजे ह्या संविधानाचा वापर करणारा व्यक्ती कसा असेल त्याच्यावर हे संविधान कसं असेल हे तुम्हाला ठरवावं लागेल. संविधान चांगलेच आहे, परंतु त्याचा वापर करणारे लोक जर गलत निघले, चुकीचे निघले, तर मात्र हे संविधान चुकीचे तुम्हाला दिसू शकतं. आज खूप लोक आरोप करतात की संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंच नाही.